कोण आलं संकटाचा येडे माले. दरवाजा उघडूनच पाहतो कोण येतं. कोण आहे? कोण आवाज देऊन राहिलं? दरवाजा तर उघडाच आहे गड्या. हे माणूस येऊन कोण नाही राहिला? भाऊ अंदर या ना. अंदर या, दरवाजा उघडाच आहे. कोण संकट आहे आता आला? कोण पाहिजे भाऊ तुम्हाला? हा, तुम्ही अशा घरात घुसले डायरेक्ट कोणाच्या? कोण पाहिजे तुम्हाला? नाही नाही बाई, घरात नाही घुसलो मी. आणि घुसलो होतो तुम्ही मला आवाज दिला ना. मी तर दरवाजा वाजवूनच राहिलो होतो. तुम्ही आवाज दिला बा, तसं आलो अंदर. हो, पण कसे आले, कायले आले? कोण होय तुम्ही? कुठचे होय? कायसाठी आले तुम्ही आमच्या घरी? सुमित्राव इथंच आहे ना. सुमित भाऊ, त्याची वाईफ आहे परी, दोघं जण इथंच असते ना. काय केलं गड्या आता येईन? कोण काय केलं ते ना? हाय तर इथंच, पण काय केलं ते ना आता सांग ना. नाही नाही, काही केलं गेलं नाही ते ना. मी सहज विचारून राहिलो, इथं राहते काय बा, ते काम होतं त्याच्यासोबत. मग सांगा ना काय होते? सांगा ना, सांगा ना, काय होते? सांगा ना, काही पैसे लागते सांगाले? तुम्ही आवाज द्या बरं त्याला सुमितला आवाज द्या. काम आहे मला अर्जंट त्याच्यासोबत. तो असला त्याची बायको असली तरी चालते, पण आवाज द्या बरं तुम्ही. ओ भाऊ, आपच्याच घरातून आवाज नका वाढवू. इथं काय म्हणते तर खाली पण बोला जराशी. हा, चांगल्यानं बोलून राहील म्हणून काय हाकलून देईन नाही तर घराच्या बाहेर. अरे बा ताई, तुम्ही काय सांगू तुम्हाला आता. अरे बा, ते सुमित भाऊ नाही काय, त्याची मी प्रॉपर्टी पाहायला आलो आहे. त्यानं मला बोलावलं, ब्रोकर आहे मी. तर मी प्रॉपर्टी पाहायला आलो आहे. त्यानं मला त्या दिवशी डॉक्युमेंट देऊन ठेवले. या म्हणे दादा तुम्ही, त्याच्यासाठी मी आलो. बापरे, काय बोलता भाऊ? प्रॉपर्टी विक्री काढली ते ना? अन कागद दिली तुम्हाला नाही? बरं ठीक आहे, आवाज देतो मी दिले. काय आहे काय नाही तर. पण भाऊ, प्रॉपर्टी तर विक्री नाही आहे आमच्या घरची. ताई, असं चालू काय बा मी इथं? मला बोलावल्या गेलं तेव्हाच आलो असन ना मी. मला का तुमच्या घरचा काही पता काही रस्त्यात भेटला काय? रस्त्यानं फिरून राहिलो आणि घुसलो तुमच्या घरात? असं तर नाही ना. नाही नाही भाऊ, तुमची काही गलती नाही याच्यात. पण आता विचारलं तर काम आहे ना, म्हणून विचारून राहिली बा मी. बरं ठीक आहे, मी आवाज देते येईल. बसा तुम्ही इथं, मी आवाज देऊन येते येईल. आता सांगतो मस्त आत्याबाईले सांगतो, राजूजीले सांगतो, सगळे सांगतो आता. हा, सुमितनं पाहिलं काय खेळ मांडून ठेवला. आत्ताच दिलं काय मामाजीने त्याले, आत्ताच्या आता त्यानं विकायला काढलं. एवढी हिंमत त्याची. आत्याबाई, 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 काय झालं हो मोहिनी? हा, दिवसाला बुद्धी दिसून राहिला का तुले? कल्ला करून राहिली. आत्याबाई, तुम्हाला सांगू एक गोष्ट. तुमच्या लहान पोरानं माहिती काय केलं? त्याला कागद दिले तुम्ही मामाजीनं, तर त्यानं पुरं वावर विकायला काढलं म्हटलं. ते आता तुमच्या इच्छाच आहे ना ती, सगळंच पुरं वावर विकायला काढलं त्यानं. आता बाई, हे कसं काय काढलं यानं विकायला? हा, कोण सांगे तुले? कोण म्हटलं? काही ऐकलं असन त्या, काही फालतू कोण खोटं नाटक काही सांगितलं असन तुले. हा, तो काही विकायला काढन मग? आत्याबाई, मी काही बोलतो ना, तुम्हाला सगळं खोटंच वाटतं मला. पण खरंच माझ्यावर तुम्ही कधी भरोसा कराल काही समजत नाही मला. लागन तुम्ही हर वेळेस खरी बोलतो म्हटलं. अहो, पण कायले काढून म्हटलं तू विक्री? असं म्हणून राहिली मी. तूच सांग, गरज आहे का त्याला आता विक्री काढायचं? आता बाई, तो माणूस येऊन बसलाय म्हटलं, जो खरेदी करते का नाही, हा, तो बसलाय येऊन. तो खरेदी विक्री हे काम करते ना, तोच माणूस. तर त्याला बोलावलं म्हणते यानं घरी, म्हणून ते घरी आले. तर त्याला मग बसून ठेवलं समोरच्या खोलीत. चला बरं तुम्ही, चला सोबत भाऊजीला आवाज दे तुम्ही. असं म्हणजे खरंच विकायला काढलं मग नाही? बरं ठीक आहे ना, चल बरं, त्या कोणता माणूस आहे तो बोलू त्याच्यासोबत. हा ते बाई, चला ना, तुम्ही चला समोर. मी सुमितला आवाज देऊन येतो. सुमितले, राजेशजीले सगळे आवाज देऊन येतो मी. हो, जाईये. चाल, मी पाहून येतो कोणता माणूस येतो तो. हा, कायसाठी आला आणि यानं कोण विक्री काढलं असं गड्या वावर? याच्याजवळ कायची कमी पडली, कायची खाड पडली आले आता. आता दे तर यानं वावर विकायला काढलं. बायकोनं म्हटलं असं नाही याच्या, लय हुशार आहे ते जरा. हा, हुशार चंदलेखाची का तिनं स्वतःच्या नवऱ्याला सांगितलं का वावर विकून टाका नाही? बरं म्हणा, थांब म्हणा सुमित तू आता. पण आता तुझ्या नावानं गेल्यावर आपण काही करू शकत नाही ना म्हणा. बायकोच्या शौकाले पैसे कमी पडले असन तर काढलं विक्री आता. असं ह्या वेळ वाटते नाही. माहित पडते, बोलतो आता याच्यासोबत. कुठं राहता भाऊ तुम्ही? हा, इथं कसे काय आले बा आमच्या घरी? आणि काय काम पडलं तुम्हाला सुमित सोबत? काय म्हणते सुमित? काकू, मी ब्रोकर आहे. ब्रोकर समजते तुम्हाला? ब्रोकर म्हणजे जमिनीची खरेदी विक्री करत असतो, तर तो ब्रोकर आहे मी. असं पण इथं कसं काय ग? इथं तर आमच्या घरी काही विक्री नाही आहे, खरेदी नाही आहे. मग नाही, खरेदी करायला तर आलोच आहे मी. आपलं सुमित भाऊ नाही काय, ते कोण आहे तुमचे काकू? हे पोरगं आहे बापा माझ्या लहानवाला. तर काय म्हणे म्हटलं तो? ते म्हणे बा, वावर विकायचा आहे म्हणे 10 एकर. असं म्हटलं होतं त्यानं. 30 एकर आहे म्हणे आपल्याजवळ.
तर 10 एकर इकाच आहे म्हणे आपल्याला म्हणे, असं म्हटलं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे, तर या म्हणे तुम्ही. मग मी घरी चालू डायरेक्ट, मला पत्ता भेटला तर आता आवाज देऊन राहिलो बा. आता याचा पत्ता नाही त्याचा, इथं राहत नाही का ते. असं असं. आणि का रे, काय एकर आहे वावर, काय एकर विकून राहिला तो? एकर काकू आहे 6 लाख 7 लाख रुपये अशी एकर आहे. पण तुमची जमीन थोडीशी अंदर आहे, त्याच्यानं त्याचे 5 लाख रुपये एकर येते. असं. ठीक आहे ना. आता माहित पडते बघा तो काय म्हणते काय नाही तर. हा. बरोबर आहे ना काकू, हे तर बरोबरच आहे तुमचं. आता कसं आहे, म्हटलं तर होतच त्यानं. आता काय करते काय नाही आपल्याला काय माहित. हा बोला भाऊ, तुम्ही कोण म्हटलं? सुमितजीचे कोण तुम्ही? मी भाऊ आहे त्याचा, त्याच्यापेक्षा मोठा. बोला ना, काय म्हणतो तुम्ही? काय जमीन विक्री आहे म्हटलं आमची? जमीन विक्री नाही आहे भाऊ आमची, आम्ही जमीन विक्री काढलीच नाही आहे. हो का? बरं, येईन तर सुमित रावनं तर म्हटलं होतं. नाही नाही म्हणे विक्री आहे म्हणे, 10 एकर विकायची आहे म्हणे, 30 एकर आहे म्हणे त्याच्याजवळ, असं म्हटलं होतं बा. कागद पाहायला तर बोलवलंच त्यानं. या म्हणे, कागद वगैरे पाहू म्हणे. तर आहे नाही काय ते घरी? नसून तर जातो मी, इथं माझ्या टाइमपास होऊन राहिला फालतू. मी काही इथं काही टाइमाचा बे टाइम करायला नाही आलो आहे. जातो, राहू द्या मग आता. नाही नाही, थांबा ना भाऊ, 2 मिनिटं येऊन राहिले ना ते. कायची येऊन राहिली, 1 घंटा झाला इथं बसलोय बाबा. हा असं असते काय? फोन लावलं त्या माणसाले, बाहेर निघाले खाली नाही खोलीतून. एवढी काय तुमची काय 10 किलोमीटर खोली आहे का आता? समोर पाहिलं आता काय काय होतं तर माहित पडते ना. अरे यार, सगळेचे सगळे इथंच आहे परी. काय होईन आता, काय बोलन मला सगळे? गाव विकायला काढलं काय म्हणून? मला तर वाटतं याच्या ऑफिसमध्ये गेलो असतं तर बरं झालं असतं. कशाला घाबरतो, काय करणार आहेत ते? हा, त्यांच्या हातात काय आहे आता? आणि बोलून बोलून काय म्हणणार आहे? आपला आहे आता, आपला आपण विकू शकतो, काही पण करू शकतो. चला आता खाली. काय बा, सुमित भाऊ बोलावून घेतलं आणि इथं बसलोय, घंटा झाला. याचा पत्ता नाही, मला दुसऱ्याही ठिकाणी जायला लागते ना, एकच काम आहे काय? तुम्ही पटकन यायला पाहिजे. नाही तर तुम्हाला म्हटलं तर ऑफिसला येऊन जा, तिथेही नाही आले तुम्ही. अरे बा भाऊ, ऑफिस असले दूर आहे ना तुमचं. मग म्हटलं आता तुम्ही इकडे येतात, येता येता येऊन जा म्हटलं घरी. हं? काय तर आता काय, बरं जाऊ दे. काय म्हणता? आणा कागद आणा. किती, 10 एकर म्हणेन तुम्ही? हो, 10 एकर लिहिलंच आहे ह्याच्यात सगळं. 10 एकर आपल्याला विकायचं आहे, तर म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला मी बोलावलं. तर काय भावानं जाईन आपलं? हे पहा, आता जमिनीवर अवलंबून राहते. हा, कशी आहे तर, चांगली आहे खराब आहे, अन अंदर आहे का रोडवरच आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. तर तुमची जमिनीनुसार मी सांगतो तुम्हाला, तिचाच पट्टा घेतलाय आम्ही. तर तो म्हटलं 7 लाखाच्या हिशोबानं गेला, 7 लाख रुपये एकर. तर आता बाकीचं तर मी विचारलं घ्या मग, तुमची 10 एकर कितीच जाईन म्हणून. ठीक आहे ना, हे घ्या कागद. माय बहीण, हे तर नकली दिसून राहिले मला कागद. नकली कागद दाखवून फसवते काय मला ह्या तो? हा, करते काय माझा धंदा बंद आता? ठेवते मला घरात? हा, बराच माणूस आहे आता, नकली कागद बनवून घेतले. मला तर वाटते फॅमिली सावित आहे वाटते याची. कोण साहेब, काय झालं आता? आता कुठं अडली बा गोष्ट? पाहिलं तर काय तुम्ही बरोबर? अन मी काय म्हणतो, आता ऍडव्हान्स देऊन देता काही आपल्याला पहिले, का जमीन पाहायला जायचं आहे? काय लिखाय हो? काय बा सुमित भाऊ, शिकले नाही का तुम्ही? हे वाचलं तुम्ही बरोबर? नाही, काऊन, काय आहे त्याच्यात लिहिलं? माझ्या नावावर नाही आहे काय? आईच्या नावावरचे? बरं ठीक आहे ना, आपल्या नावावरची विकून टाकू आपण. तशी 30 एकर आहे आपल्याजवळ. 10 एकर आईच्या नावाची आहे, 20 एकर माझ्या नावाची आहे. तर असं करा, आईची राहू द्या, माईवाली का 10 एकर माझ्यातली कमी करा आता. असं करून टाका भाऊ आता तुम्ही. कसं जमन राजे हो? हा, कसं जमन? कागद पाहिले काय तुम्ही पहिले? का बस असं करून घ्या आणि तसं करून घ्या, असं होत असते काय कुठं? काऊन, आपल्या नावाची जमीन आपण विकू नाही शकत काय? हे तर खूपच झालं. आता काही वडिलाच्या नावावर थोडीच राहिली, ते माझ्या नावावर आहे आता. नावानं कोणाच्याही असली तरी जमीन विकू शकतो. हा, आम्ही घेऊ शकतो, विकू शकतो, सगळंच करू शकतो, काही विषय नाही आहे त्याच्यात, काही कमी जास्त असेल तर. हो, तर मग अडलं कुठे आहे सांगा ना मग. पटकन घ्या आणि द्या आपल्याला ऍडव्हान्स. काय लेख हो, अरे बा, काय सुमित भाऊ, नकली कागद आहे ना राजीव, हे नकली आहे ना, हे पहा बरं. डुप्लिकेट कागद आहे म्हटलं, हे डुप्लिकेट. कोण बनवली हे? याच्यात तुम्ही म्हटलं अंदरही जाऊ शकता म्हटलं. टाकलंच पाहिजे आले अंदर. हा, लय जरा हे करून राहिला, मस्ती दाखवून राहिलाय घरात. बायको त्याची आणि तो, त्याला असं वाटतं काय झालं आणि काय नाही, करोडपतीच आहे काय जसं, असं वाटते त्याला ना. आपल्याला नोकर समजते तो. बरोबर आहे. हा, बरं झालं डुप्लिकेट निघाले. पण डुप्लिकेट कशी काय निघाली कागद? तू काय बडबड करून राहिली आता? दिसून राहिलं ना झालं म्हणून. काय नकली आहे म्हणतात काय ते? मग काय तात्या बाई, मला तर वाटतं नकलीच आहे ते कागद. याच्या घरात नाही बदलले, मला तर वाटतं मामाजीनं तसेच दिले यायले. खुशीच्या भरात याने ठेवून घेतले सारे सारे घरात. हे घ्या तुमचे कागद, आणि हे तुम्ही
मला काही गरज नाही त्या कागदाची, मी जमीन खरेदी करतोय नाही तुमची आणि काहीच नाही. अरे बाबा साहेब तुम्ही सांगा मला, आता बाबांना मला त्या दिवशीच तर दिली हे कागद. हा असलीच तर होते ना, मग एका की नकली कशी काय झाली हे कागद? तुम्ही फसवलं, मला घरापर्यंत बोलावलं, माझा टाइम वेस्ट केला. ह्याच्यात म्हटलं मी गुन्ह्यात तुम्हाला अटकही करायला लावू शकतो, समजलं? पण आता मी म्हणतो जाऊ द्या, आपण माणुसकीचे लोक आहे म्हणून ते भुलून जाऊन राहिलो आणि वापस चाललो म्हटलं इथून. अरे बा साहेब नाही ना, मला तुम्हाला फसवायचं थोडी होतं. मला खरोखर 10 एकर जमीन विकायची आहे ना. तुम्ही म्हणता का आता डुप्लिकेट कागद आहे? बरेच आहे बा, तुम्ही एवढे दिवस झाले तर कागद वाचून नाही पाहून राहिले का काही नाही? हा, तुमच्या वडिलांना फसवलं तुम्हाला नकली जमीन देऊन, नकली कागद देऊन, समजलं? आणि तुम्ही राहिले साधे भोळे का ते कागद घेऊन विकायला आले जमीन. नाही हो साहेब, मी कुठं कायले बोलन तुमच्यासोबत सांगा बरं? हा, इथपर्यंत कायले बोलवन? सभ्य माणूस आहे राजू, मी काही असं काही आहे काय का तुम्हाला बोलवण असं विनाकारणच? नाही नाही, मी विनाकारण बोलवलं तुम्हाला, खरंच जमिनीसाठीच बोलवलं. पण आता काय करू, मी काही वाचून पाहिलं नाही आणि म्हटलं ठेवून दिलं होतं तसंच कपाटात. बस आता तुम्ही आले म्हणून आणलं पाहिजे, अजूनही पाहिलं नाही म्हटलं उघडून. काय रे बा, एवढी खाड पडली होती काय तुला सुमी? का लगेचच्या लगेच जमीन विक्री काढायला निघाला तू? हा, थोडे दिवस तर थांबता राजा, आई बाबा आईपर्यंत, मग लागन तर काढता. अरे पण दादा तू सांग मला, आता मी विचार केला घरगीर घेऊन घेतो म्हटलं एखादं, राहायला चाललं जातो कुठं तिकडे दोघं जण, म्हणून हे जमीन विकायला काढली होती 10 एकर. तर आता तो म्हणते का कागद डुप्लिकेट आहे म्हणते. असं कसं होऊ शकते? जास्त बनवून आणले ना त्या दिवशी कागद. हा, मी काय आणू काय कागद बनवून? मी फक्त काय म्हणते बाबासोबत गेलो होतो. हा, सगळं बाबानंच केलं. मी फक्त बाबाला घेऊन गेलो होतो. घेऊन गेलो म्हणजे काय झालं काय, मला माहिती होऊन जाते का सगळं? मला काही नाही माहिती त्याच्यातलं. तू पाय, आपली जमीन आपल्याला विकायचा अधिकार नाही का दादा? आहे ना, विकायचा अधिकार कोण नाही आहे? पण हे असं काय म्हणते, काही भेटलं का पण चाललं विकाले? काही कामाची गोष्ट आहे का? आताच्या आता विकून राहिला राजा तू. 4 दिवस झाले फक्त बाबानं तुमच्या नावानं करून दिलं, विकाले काढून घेतलं नाही. विचारही नाही केला आई बाबाचा थोडासा. कायसाठी कायले करायला लागते विचार? हा, ते करते का आपला विचार? मग आपण कोण करत बसवते हिचा विचार एवढा? मी आता काय म्हणते जमीन घेत होतो, हे कागद देऊन दिले नकली मले. दादा तू हे कागद पाहू दे बरं, ते असली आहे काय तर पाहू दे बरं ते मले. माही कागद केले बाबाजवळ, मोहिनी नेऊन दिले त्या दिवशी. पाहिजे नाही म्हणे आम्हाला काही, म्हणे बाबाच्या ऑपरेशनसाठी पैसे पाहिजे होते ना म्हणून. त्याच्यानं नेऊन दिले ते कागद. आता आमच्याजवळ काही नाही आहे, जे आमचं आहे, नोकरी आहे आपली आणि आपण आहे, बस काही नाही आहे आपल्याजवळ. अहो हा ब्रोकर ना खोटा बोलत असेल. हं? आता तर आपण बघितलं त्या दिवशी, त्यावर काही लिहिलंच नाहीये आता डुप्लिकेट म्हणून की काही. आणि हे का बरं असं म्हणत आहात? मला तर असं वाटते की हे खोटेच बोलत आहे. नाही ना परी, तो साप म्हणून राहिला, तो काही खोटं बोलन काय? बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. बरं झालं नकलीच निघाले, मला तर असंच वाटते. चांगलंच झालं ही का असे निघाले म्हणून नकली. नाही ते येणे तर सारा विकटाक केलं असतं, चालले गेले असते इथून. आणि मग आता मी मामाजीला फक्त आपल्याला पाहा लागलं असतं म्हटलं. बाबा आता तुम्ही जे ही जमीन दिली सगळे हिशा वाटण्याची, हे कागद नकली आहे का असली आहे बाबा? असली आहे बेटा. कोण असली कागदच काय ते? नाही नाही बाबा, नकली सांगितले हे कागद. हे दाखवले होते मी एका ब्रोकरले, तर तो काय म्हणे नकली आहे म्हणे कागद, म्हणे असली आहे नाही म्हणे. बाबा तुम्ही खोटे तरी बोलून राहिले. आता मी काय सांगू बाबा तुम्हाला? हा, मी तर सांगून राहिलो आता असली आहे म्हणून. आता तुम्हाला कसं वाटून राहिलं, असली वाटते का नकली वाटते? नकलीच आहे बाबा ती. काऊन पण बाबा नकली कागद केले तुम्ही? माहित पडलं मग तुम्हाला? नाही नकली आहे म्हणून कागद. चला ठीक आहे, माहित तर पडलं तुम्हाला. अरे मॅच केले ते नकली कागद बनवले, पाहिलं मी आपल्या पोराचं हे कसं आहे म्हणून. कागदपत्र सगळं इस्टेट दिल्याच्या नंतर पोरं कसे वागते हे पाहतं होतं मला खरोखर. म्हणून म्हटलं मी हे नाटक केलं. हे कागद नकलीच आहे, ते मी स्वतःच बनवून आणले. साहेब नकली केले त्याच्यावर. पण काऊन हो, कायसाठी केलं तुम्ही असं? हा, स्वतःच्याच पोराईसोबत असं करत असते काय कोणी? नकली कागद त्याच्या हातात सोपवले आणि काय म्हणते तर आता पैसा नाही होता, आदला नाही होता, काही नाही होता, तर दवाखान्याचा कसा भागत होता तुमचा खर्च? हे ते किती विचार आहे बाबा. तो काय विचार करायला लागते एवढा? बरोबर विचार केला मी, विचार करूनच सगळ्या गोष्टी केल्या म्हटलं. कायचा विचार बाबा? तुम्ही विचार केला असता तर हे असे नकली कागद आमच्या हातात नाही सोपवले असते म्हटलं. बाबा पहा बरं, आता आम्ही काही एवढं काही बेकार वागलो नाही बा तुमच्यासोबत. नाही तर मग म्हणाल तुम्ही का चांगले नाही वागले का काही म्हणून. बरं मी लावून देईन तुम्हाला पैसे. काय आहे त्याच्यात? आहे माझ्याजवळ पैसे किसे आहे, लागू लागले 5 लाख लागू का 10 लाख लागू? असं आता माहित पडलं कागद नकली आहे म्हणून मला वाटतं आता हे लाडी गोडी लावून चालू आहे. नाही नाही बाबा, लाडी गोडी गिडी काही नाही होय. हे कसं आता बाबा, आता आपलं लक्ष देऊन राहिलं जसं तसं तसं आपण सुचून राहिलो, करून राहिलो नाही काय. पण मला सांगा बाबा, तुम्ही असं केलं कोण? आमची मजाक उडवली काय तुम्ही? हा, मजाक उडवायची होती आमची तुम्हाला. काय रे बा, मी काही कोणाची मजाक नाही उडवली आणि कोणाचं काही नुकसान नाही केलं. काय नुकसान तर उलट माहीत झालं. एवढे दिवस मी घरी बसलो आहे तर म्हटलं विनाकारण असते तर येऊन राहिलं आता वावरात. मी काय पाणी आहे सगळं जाऊन पाहिलं तुम्ही एखाद्या आपल्या वावरात काय पेरलं आहे का काय नाही आहे म्हणून. गेले होते काय? एक नाही गेलं म्हटलं. कागद भेटल्यावर तिथं आता त्याला तो विकाले.
कायसाठी इकायची गरज पडली होती रे तुले? काऊन निघून राहिला एवढा मोठा पगार गिगार असल्यावर तुले? बाबा ते ते हे काय म्हणते त्याले खर्च बाबा, खर्च होता ना. आणि मामाजी तुम्हाला शोभलं नाही पण हे असं खोटेपणा करणं. खोटारडे आहेत तुम्ही. हो बाई, खोटारडा तर आहेच मी. आता काय करू? हा, आता तर काही करू शकत नाही त्याच्यावर तर. पण आता सुधरू शकतो जसं आतापर्यंत होतो. नाही, आता तर मला एक जण विचारून नव्हतं राहिलं. विकलं तेव्हा, तुम्हाला दिलं तेव्हापासून आले तुम्ही विचारायले. एक नाही आलं, बाबा तब्येत कशी आहे, काय कशी आहे, डॉक्टरच्या इथं नेलं, काय म्हणे डॉक्टर. हा, पैसे सांगितले तर 2 रुपये लावायला कोणी खाली नव्हतं. आणि आता आता करून राहिले का नाही, मी लावतो बाबा, मी लावतो बाबा. नाही, माझ्या विरोधच लावते मला पैसा, आणि तोच करते मला सगळं. आणि टाइम पडला त्याला दिन मी सगळं. तुम्ही खाजा हवा बाहेरची. बाबा गलती झाली मी आता आता माफ करून द्या ना बाबा. एवढ्या याच्यावर तुम्ही धरून बसता काही गोष्टी. हा बाबा, आम्ही तुमचे लेकरच आहे. आता चुकलो भुललो जसंही असन, आता माफ करून द्या आम्हाला. मला पाहायची होती तुमची परीक्षा. काय म्हणता तुम्ही, काय करता, याच्यात खरे आहे का नाही आहे. नाही पाहिलं ना, कोण खरं कोण खोटं, कोण आपलं कोण दुसरं, सगळं ओळखायला येऊन गेलं मला 4 दिवसातच. बाबा तुम्ही काही चिंता करू नका. मस्त घरी राहत जा, बसत जा, आणि मस्त काय म्हणते सगळं चांगलं चांगलं खात जा, राहत जा. राहून तर राहिलोच रे बाबा, मी कुठं चाललो नाही तर. इथं नाही राहत तर. आता जेव्हा बोलावून येईन बा तेव्हा जा लागेल आपल्याला. तुम्ही कोणाच कामाचे नाही आहे रे बा, ओळखलं ना तुम्हाला. हा, म्हणून तर मी हे नकली कागद बनवले होते. नकली कागद बनवले आणि पाहिलं का कोण काय करते आणि कोण काय नाही करत. त्या दिवशी एवढं दुखत होतं. हा, अरे एकानंद नेलं म्हटलं. हे आता काय म्हणते, या कार्यक्रमाला गेला, ह्या नोकरीवर गेला, आणि राहिला मग विनोद. तो आला, त्यालाही जायचं होतं. पण त्यानं म्हटलं त्याचा नोकरीचा विचार नाही केला, पहिले बापाचा विचार केला. बाबा काय झालं, बाबा काय झालं, पटकन दवाखान्यात नेलं. तसंच डॉक्टरने विचारलं मला काय झालं, हे नाही ते नाही, आणि औषध गोळ्या इथे दिलं, आता बरं आहे ना. पण मामाजी आम्ही तर वाईट वागलोच नाही तुमच्यासोबत. याच्या बरोबर तुम्ही आम्हाला कोण सजा देऊन राहिले बा? नाही नाही सुनबाई, तुम्हाला काय सगळं देऊन राहिलो. तुम्ही तर 2 सोना माझ्या निस्वार्थ सेवा केली. काही असो माझ्यावर का नसो. आता तुमच्या माईनं तरी एवढा डाव म्हटलं, आता मोहिनीले द्यान तर अशी कर, मोहिनीले द्यान तसं करण. पण नाही, खरोखर आहे, काहीच दिलं नाही. तरी म्हटलं मोहिनीनं केलं म्हटलं. परी चाल खोलीत चाल. खोलीत खोलीत नाही जायचं आता बाहेर जायचं, घराच्या बाहेर. आता तिकडे राहायचं, तिकडे राहून पाहायचं 4 दिवस कसं वाटते, काय वाटते. नाही, मोकळं वातावरण, मस्त शहरात जा, दोघे नवरा बायको मस्त काय म्हणते तिथे राहा, माहित पडते कसं आहे बा बाहेर वातावरण, कसं राहायला लागते, कसं खायला लागते, कसं तुम्हाला भागवा लागते तेवढ्याच पगारात. माहित नाही पडलं पाहिजे. हा, माझ्या विचारानं तुम्ही दोघे जण इथून जा, मस्त राहा तिकडे. काहीच गरज नाही ना कोणतं काम करायला लागत तुम्हाला, ना कोणतं काही करायला लागत. सगळं बरोबर होतं तुमचं. कोण बाबा, कोण बाहेर जाऊ आम्ही? एवढं मोठं घर असताना मलेच कोण बाहेर आकलता तुम्ही? बाकीचे तर सगळे घरातच आहे, आणि मलेच कोण म्हणता तुम्ही? राजेश दादाच कोणता चांगलं वागलं तुमच्यासोबत, तरी त्याही तुम्ही घरात ठेवून राहिले. आणि मी काय म्हणते, मला तुम्ही बाहेर काढून राहिले. बाहेर काढून राहिलो म्हणजे त्यानं काढले काय, जमीन विकाले तर त्या काढली. हा, जर कागद असली असो का नकली असो, पण जमीन विकायला कोण काढली हे सांग पहिले मला. जमीन तर त्या काढली ना विकाले, पण कोणाला म्हणून मी जाय घराच्या बाहेर. आज तर म्हटलं फक्त नकली नकलीच तुमच्या नावावर केली. उद्या जर असली जमीन तुमच्या नावावर करून तर काय करा तुम्ही? मग तर आम्हाला बाय बापाला पाहा नाही पलटून. असे काम आहे तुमचे. बाबा माफ करून द्या आता एवढ्याच्यानं. आता गलती झाली असं समजा. लहानच आहे मी तुमच्या घरात. मला आता थोडंसं माफ करून द्या बाबा तुम्ही. एवढी गलती मी पोटात घाला आता. नाही नाही नाही, आता काही माफी नाही ना, काही नाही. तुम्हाला जोपर्यंत स्वतःचंही समजत नाही तोपर्यंत इथं याची काही नाही आहे. जेव्हा तुम्ही परेशान व्हाल, सगळे होईल, तरी हे घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहे, कधी येऊ शकता. पण आता जाय, आता तिले घे तुझ्या बायकोले आणि जाय. आणि ते आहे एवढं मोठं, ते पहा काय करायचं आहे काय नाही. तुमची नोकरी आहे, मस्त नोकरी करा, खा, दोघं जण राहा मस्त आनंदात. बाबा काय नाही त्याला घराच्या बाहेर आकलता आता तुम्ही? हो ना, काय लिहू कोण हाकलता, राहू दे ना. आता झाली गलती. आता काय तुम्ही दिल्लंही नावानं करून आज नाही उद्या तर ते तर इकणारच आहे ना. काय करून त्याचं, त्याच्याकडून होते काय शेती? सरला कसं आहे ना, विकलं मी विकायला म्हणत नाही, त्याच्यासाठीच आहे. ते इको नाही तर काही करू तिकडे. पण माझं म्हणणं काय आहे का, तुम्ही आतापासून जमतेम 4 दिवस झाले मी तुमच्या नावावर केली. माझी जितेची तुम्ही इकून टाकून राहिले जमीन. माझं मन काय बोलत असाल? हा, स्वतःच्या हातावर कमावली मी, पण तुम्ही एका झटक्यातच खतम करून राहिले तर कोणालाही राग येते ना, वाईट वाटते. आता ही डुप्लिकेट जरी होती पण मी होतो ना, मग कसं होतं अशा नका पहा बा. असं झालं आज नाही. आता पहा बा, काय म्हणते, प्रॉपर्टीचे कागद तर निघाले नकली. मामाजीनं प्रँक केला आमच्यासोबत, खेळ खेळले सगळा. पण चांगलंच झालं म्हणा, एका हिशोबाने चांगलीच गोष्ट आहे. त्यानं परीक्षाच घेतली पोरायची. पण आता ठीक आहे, पहा मग आता आपले रोजची व्हिडिओ नाही काय. आणि असेच रोज रोज तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर मोहिनीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हाईप द्यायला विसरत नका जाऊ. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तसंच आपलं दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, ते पण पहा, त्याला पण सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.
आणि चला भेटू. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल.